तिला हे सहन होत नसतं, पण मात्र तिच्याकडे काहीच उरलेलं नाही आहे. जेव्हा नवराच आपल्याला काही व्हॅल्यू देत नाही आहे, तेव्हा बाकीच्यांचा प्रश्नच येत नाही असं म्हणत ती आता तयार होते आणि म्हणते की ठीक आहे, मी घर सोडून जायला, माहेरी जायला तयार आहे. आता रमा खूप रडत असते, तर सीमालासुद्धा रमाची खूप दया येते. सीमाही म्हणत असते की प्लीज एकदा विचार करा त्या रमाचा, तिला असं माहेरी पाठवू नका. तरी शशिकांत म्हणतो की अगं बिंडोक बाई, तुला कळतं का मी का म्हणतोय? माझ्या पोराला मला रिकवर करायचे म्हणून. त्याला काही आठवत नाही आणि रमाला इथे बघून तो काय म्हणेल माहिती आहे ना तुला? त्याच्या डोक्यावर परिणाम जर झाला ना तर बघ मग. तेव्हा रमा तर तिच्या रूममध्ये जाते बॅग भरण्यासाठी आणि त्यांचे फोटो बघून, तिचे ज्या काही त्यांच्या आठवणी असतात ते बघून ती खूप रडत असते. तिला त्या जुन्या आठवणी आठवत असतात की अक्षयची आणि तिची ओळख कशी झाली होती, कसं अक्षय तिच्या प्रेमात पडला होता आणि कसं त्यांचं लग्न झालं होतं, हे सर्व आठवून ती खूप रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. मग ती आता ती साडी बघते. जेव्हा रमा माहेरी जायची तेव्हा अक्षय तिची ती साडी घेऊन झोपायचा आणि हे ती सीमालासुद्धा सांगत असते की आई, अक्षय आणि माझ्या किती आठवणी ह्या रूममध्ये आहे आणि मी असं सोडून जाते, मला खरंच ह्या जपूनसुद्धा ठेवता येणार नाही आहेत. तेव्हा ते हे फोटो आमचे हे सारे या रूममधल्या जेवढ्या काही वस्तू आहेत नाही तेवढ्या तरी सांभाळून ठेवा, असं म्हणून रमा आता सीमाच्या गळ्यामध्येच पडून रडायला लागते आणि म्हणत असते की आई, माझा पायच निघत नाही आहे ह्या रूममधून, मला नाहीच वाटत आहे. मला माझ्या अक्षयला बघायची खूप इच्छा होते, तरी पण आता सीमा म्हणते की खरंच मला माफ कर रमा, मी तुला नाही थांबवू शकत. तेव्हा रमा म्हणते की आई, मला माहिती आहे तुमची चुकी नाही आहे याच्यामध्ये, पण काय करणार, बाप आणि आई आजी ऐकायलाच तयार नाही आहे. तेव्हा आता रमा बॅग भरते आणि बाहेर येते. आता रमाला बघून रेवा लगेच म्हणत असते की माझी वस्तू माझ्याकडेच आली, तुला तर मला उडवायचा प्लॅन होता ना, घे आता, माझा अक्षय माझा होणार आहे आणि तू तर चालली घर सोडून. मी जिंकली आहे रमा, तू हरली आहेस, असं म्हणून ती रमाला डिवचते. तर रमा म्हणते की मी हारली नाही आहे, माझ्या अक्षयची स्मृती गेली आहे आणि जेव्हा कधी स्मृती परत येईल ना तेव्हा माझा अक्षय हा मला नक्कीच मिस करेल आणि पुन्हा एकदा आम्ही एकत्र होऊ. तुझा काही संबंध राहणार नाही तेव्हा, पण एक लक्षात ठेव, जोपर्यंत माझ्या अक्षयची स्मृती गेली आहे ना तोपर्यंत मी तुला सोडणार नाही असं सहजासहजी. तेव्हा रेवा म्हणते ते बघूच. रेवा तिच्या रूममध्ये जाते आणि गाणं लावून नाचत असते. उशी घेऊन ती अक्षयला मिस करत असते आणि म्हणत असते की मी ज्या दिवसाची वाट बघत होते तो दिवस आलाय. इतकी खुश होते की बेडवर चढून ती नाचायलाच लागते. थोड्याच वेळा तिथे अभि येतो आणि अभि म्हणतो की अगं रेवा, काय चाललंय तुझं? रेवा म्हणते की अरे अक्षय, आता लगेच ती नाटक करून इमोशनली होते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि म्हणते की अभि, काय करू मला कळतच नाहीये, मला माफ कर, हे घे. आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून ते अभिच्या हातावर ठेवते आणि म्हणते की अभि, मला माफ कर, पण काय करू, माझ्याकडे पर्यायच नाहीये. माझ्या मनात कायम तूच राहशील कारण तू माझा नवरा आहेस, पण काय ना अक्षयला बरं करायचे म्हणून आता मला थोडे दिवस अक्षयची प्रेमिका म्हणून नाटक करायचे. अभि प्लीज मला साथ देशील ना, थोडे दिवस प्लीज ॲडजस्ट कर ना, असं घरच्यांचं तरी म्हणणं असेल. आता रेवा असं दाखवते अभिला की अक्षयला बरं करायचे म्हणून मी अक्षयबरोबर प्रेमाचं नाटक करणार आहे, असं रेवाचं म्हणणं आहे. तर प्रेक्षकांवर रमाने बॅग भरली आहे. रमा आता बॅग भरून बाहेर येते आणि पुन्हा एकदा ती आई आजी आणि शशीला म्हणत असते की माझ्या अक्षयला मला एकदा पाहायचं होतं, खूप आमच्या आठवणी आहेत त्या मी विसरू शकत नाही आहे, मला माझा पायच निघत नाही आहे. तेव्हा शशिकांत म्हणतो की मला अक्षय आणायचं, जास्त उशीर करू नकोस रमा, झाला का तुझं तयारी, जा बरं. तेव्हा सीमा म्हणते की असं काय म्हणताय, निघते ना ती, इतकी घाई का करताय? शशी म्हणतो मला माझ्या मुलाला घरात आणायचे, सांगितलं ना एकदा. शशीचा काही मूड ठीक नसतो. आता सीमाही गप्प बसते. तेव्हा आता रमा आता बाहेर येते आणि रमा बाहेर जात असतानाच आतमध्ये कावेरी आणि मंगला मावशी येतात, तेही अर्थाला घेऊन. आणि अर्था रडत होती असं सांगून त्या येतात घरामध्ये आणि रमाला म्हणत असतात की रमा, अर्था काही राहत नव्हती बाई, त्याच्यामुळे आम्ही आलोय तुला तुझ्याकडे सोपवायला. पण मग ही बॅग, रमा गं तू बॅग भरून कुठे निघाली होतीस? आता कावेरीला रमाला कळत नसतं काय सांगावं. मग आता कावेरी आणि मंगला दोघी म्हणत असतात की हा काय प्रकार आहे, रमा तू कुठे निघाली होतीस? अर्थाला आम्ही घेऊन आलोय ना, ती बॅग ठेव बरं आतमध्ये. तेव्हा रमा म्हणते की आई, मला तुमच्याशी बोलायचे आणि हे सर्व आपण तिथे गेल्यावर बोलू, आधी घरी चला मला इथे काहीच सांगायचं नाही आहे तुम्हाला. पण कावेरी म्हणते की असं कसं, मला सांग आधी रमा काय झालं, त्याच्याशिवाय मी तुला इथून घेऊन जाणार नाही. मग आता कावेरी सीमाला म्हणत असते की काय हो तुम्ही तरी सांगा, सीमा काय झालं, रमा कुठे चालली आहे? सीमाही काहीच म्हणत नसते. तर शशिकांत म्हणतो की तुमच्या मुलीला आम्ही पाठवतोय माहेरी कायमचं, आमच्या अक्षयची स्मृती गेली आहे आणि त्यामुळेच आम्हाला रमा इथे नको आहे. तेव्हा आता कावेरीला धक्काच बसतो. कावेरी लगेच शशिकांत आणि आजींना म्हणत असते काय हो, आधीपासून तुम्ही माझ्या पोरीला त्रास देत आलात आणि अजूनसुद्धा तुम्हाला त्रास द्यायचाच आहे का? अहो किती दिवस चालणार आहे हे सगळं, बंद करा अहो, माझ्या मुलीला प्लीज असं झळू नका. तेव्हा शशिकांत म्हणतो की ते नंतरचं नंतर बघता येईल, पहिले तुम्ही इथून जा, मला माझ्या मुलाला घरी आणायचं आहे, माझ्या मुलाची तब्येत खूप सिरियस आहे. पण कावेरी आणि मंगला मावशी दोघी आई आजींना म्हणतात तुम्हाला थोडीही माणुसकी नाही आहे का हो? काय केलं आमच्या पोरीने, काय बिघडलं काय तुमचं?
इतकं चांगलं वागून सुद्धा तुम्ही तिचा आत्तापर्यंत छळच करत आलात आणि आता तिला गरज आहे एखाद्याच्या आधाराची, तेव्हा तुम्ही तिला असं झटकारून टाकतायत का? तिला माहेरी काढून देताय का? तेव्हा आईजी म्हणतात की हो, बोलताना विचार करा, आपण कोणाशी बोलतो ना याचं तरी भान ठेवा. मंगला मावशी म्हणतात की मी काय चुकीचं बोलले? आता कावेरीसुद्धा बडबड करत असते, पण रमा म्हणते की मला ना काही बोलायचंच नाही आहे. फक्त ती आईजींना म्हणत असते की आईजी, माझी तुमच्याकडे फक्त एकच रिक्वेस्ट आहे, शेवटचं, फक्त मला माझ्या अक्षयला बघू द्याल का? तोपर्यंत तरी मला इथे थांबू द्या ना. तेव्हा आईजी म्हणतात की नाही नाही रमा, हे शक्य नाही आहे, तू जा अगोदर. आता त्यांनी असा हात झटकारल्यावर रमा लगेचच तिची बॅग घेते आणि निघून जाते. तर प्रेक्षकांनो, तर आयाजी रमाला लगेच म्हणतात की तू शक्य नाही आहे, तुला अक्षयची भेट होऊ देणं. तेव्हा आता रमा बॅग घेऊन उंबरठा ओलांडताना तिला खूप रडायला येत असतं. ती खूप रडत रडतच घर सोडते. तेव्हा आता कावेरी आणि मंगला मावशी यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय. आता तरी रमा म्हणत असते की अर्था राहील का तुमच्याकडे? जान्हवी आणि आनंद भाऊजींचा जीव सुद्धा खूप थोडं होत असतो की अर्था रमाशिवाय कशी राहील, तिला खूप सवय लागली, आम्हाला हे हँडल होईल का? तेव्हा पुन्हा आता कावेरी रिक्वेस्ट करत म्हणते की अहो, हे एवढं जीवाचा तरी विचार करा ना, थांबू द्या ना रमाला इथेच, असं नका तिला तुम्ही दूर लोटू. ह्या एवढ्या जीवाचा तरी विचार करा. हे बाळ राहणार आहे का तुमच्याकडे? ती आमच्याकडे सुद्धा राहत नव्हती, म्हणून आम्ही इतक्या घाईने तिला सोडायला आलो का? तर रमाने तिला बघितलं, रमा बरोबर ती राहील या दृष्टीने आम्ही इतकं घाई करत अर्थाला इकडे घेऊन आलो आणि तुम्ही माझ्याच मुलीला माहेरी पाठवताय का? तेव्हा आता अर्थाची जबाबदारी कोणी घ्यायला तयार होत नाहीये हे रमाला कळलंय. पण आईजी आणि शशिकांत यांच्या मतावर ठाम आहे की आम्हाला अक्षयला बरं करायचंय. तेव्हा आता रमा, तू ह्या घरात नाही राहू शकत. आणि शशिकांत म्हणतो की रमा, बरं एक काम कर, तुला ह्या घरात राहायचंच आहे ना, तुला अर्थाला सांभाळायचंच आहे ना, मग एक काम कर, तू ह्या घरामध्ये राहा. अक्षय जेव्हा विचारेल ना की ही कोण आहे, ही रमा इथे काय करते, तेव्हा मी सांगेल की ती ह्या घराची नोकर आहे. असं म्हटल्याबरोबर रमाला अजूनच वाईट वाटतं. तेव्हा कावेरीला खूप मोठा धक्का बसतो. कावेरी म्हणते की हे काय म्हणताय तुम्ही? मुकदम घराची सून आहे ती सून, तिला असं नोकराची जागा देताय का तुम्ही? शशिकांत म्हणतो की म्हणजे मी हे माझ्या मुलासाठी करतोय ना, माझ्या मुलाला बरं करायचं आहे, तेव्हा मला असं प्लॅन करावाच लागेल. मग आता कावेरी म्हणते की त्याची काही गरज नाही आहे, आमची मुलगी आम्हाला जड नाही आहे. रमा म्हणत असते की मुलीची पाठवणी ही माहेरकडून सासरकडे केली जाते, पण माझं नशीब इतकं उलटं आहे की माझी पाठवणी ही सासरकडून माहेरी होते, याचंच दुर्दैव आहे. आणि ती त्यांच्या बेडरूमच्या बाहेर लावलेलं अक्षय आणि रमाचं पोस्टर जे असतं ना, ते काढून घेते आणि फाडते आणि म्हणते की ठीक आहे, माझं आणि ह्या घराचा शेवटचा दिवस आहे. मीही बघेल आता माझ्या अक्षयला कधी स्मृती परत येईल आणि तो मला हक्काने माझी बायको म्हणून कधी ह्या घरामध्ये आणेल, हे मला पाहायचंच आहे. तर प्रेक्षकांना कुठेतरी आता असं वाटतंय की अक्षय नाटक करतोय की खरोखर तो विसरलाय, कारण तो सर्वांना ओळखतोय, फक्त रमालाच कसं काय विसरू शकतो, याच्या मागे काहीतरी असू शकतं. कदाचित त्याला रेवाचं सत्य बाहेर आणण्यासाठी त्याने हा प्लॅन केलेला असावा. आतापर्यंत तरी आपल्याला अनुभव आहे की अक्षय आणि रमा कधीच हारत नाही, नेहमी ते रेवाला हरवतात. मग असं होणारच नाही. नक्कीच यामागे काहीतरी प्लॅन आहे. तर आपल्याला पुढे पाहायचंच आहे. खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांना, पाहायला विसरू नका. मुरंबा अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.